heat as well as work done both are zero. Heat आणि work done zero आहे तर internal energy काय राहते ते सुद्धा झिरोच राहते कारण change in internal energy काय राहते Q minus W फॉर्म्युला आहे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचा. तर मग हीटच झिरो आहे वर्क डन ही झिरो आहे तर चेंज इन इंटरनल एनर्जी सुद्धा काय राहील झिरो राहील. फ्रॉम फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स from first law of thermodynamics we get change in internal energy in free expansion is also zero because heat zero आहे work done zero आहे change in internal energy सुद्धा झिरोच राहील. आणि याचा एक्सप्लेनेशन द्यायचं असेल एक जर बलून पंक्चर झालं किंवा बर्स्ट झालं किंवा टायर पंक्चर झालं तर काय होते गॅस क्विकली एक्सपांड होते आणि ते एक्सपान्शन एवढं क्विकली होते की सिस्टम आणि सराउंडिंग सोबत टेम्परेचरचं एक्सचेंजच होणार नाही हीटचं एक्सचेंजच होणार नाही. when gas balloon is burst or tire is punctured or gas is expanded in the cylinder without motion of piston without motion किंवा movement of piston without movement of piston गॅस सिलेंडर मध्ये एक्सपांड झालाय पिस्टनचा काहीच हालचाल न करता आणि बलून बर्स्ट होते किंवा टायर पंक्चर होते अशा प्रोसेसमध्ये अशा कंडिशन्समध्ये सिस्टम आणि सराउंडिंग सोबत हीट एक्सचेंज होत नाही. हे जे प्रोसेस होतात हे खूप क्विकली होतात. these changes take place so quickly so that एवढं फास्टली हे प्रोसेस होतात की सिस्टम थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम मध्ये राहणार नाही. so that so the system will not be in thermodynamic equilibrium. आणि थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम मध्ये सिस्टम जर नसेल तर त्याचा आपण पीव्ही डायग्राम ड्रॉ करू शकणार आणि हे फास्टली होतात त्यामुळे सुद्धा पीव्ही डायग्राम ड्रॉ करू शकणार फक्त इनिशियल आणि फायनल स्टेट सांगू शकता. पीव्ही डायग्राम of pre-expansion cannot be drawn. कशामुळे ड्रॉ करू शकणार कारण सिस्टम थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम मध्ये राहीना किंवा त्याचा पाथ आपण डिस्क्राइब करू शकणार फक्त इनिशियल आणि फायनल स्टेट सांगू शकतात सिस्टमचं. बट its initial and final state can be known. ते आपल्याला माहित होऊ शकते बट त्याचा पीव्ही डायग्राम ड्रॉ करू शकणार कारण खूप क्विकली हे प्रोसेस होतात. गॅस बलून बर्स्ट होणं टायर पंक्चर होणं किंवा गॅस सिलेंडर मध्ये एक्सपांड होणं विदाउट द मोशन ऑफ पिस्टन हे फ्री एक्सपान्शनचे एक्झाम्पल्सच आहेत. चला लिहून द्या.
त्यानंतर आपल्याला नेक्स्ट कन्सेप्ट शिकायचं आहे. सगळ्या प्रकारचे थर्मोडायनामिक प्रोसेस इथं संपले. आता या चॅप्टरच्या लास्ट पॉईंटला चालल्या हीट इंजिन. हीट इंजिन बाबतीत डिटेलमध्ये डिटेलमध्ये इंजिनिअरिंग लेवलला समोर जाऊन शिकणारच आपण. तुम्हाला इंट्रोडक्शन आणि जनरल टर्म्स इथं आहेत तुमच्या सिलेबसला. खरं तर पहिलं थर्मोडायनामिक्स फिजिक्सच्या सिलेबसला नव्हता, नवीन चॅप्टर ॲड झालेला आहे. ते आपण चांगल्या पद्धतीने घेतल्या आणि मी काय जास्त तुम्हाला कन्फ्यूज केलो नाही या चॅप्टरमध्ये. चांगल्या पद्धतीने सगळे डेरिव्हेशन्स घेतलो. लक्षात असू द्या, फिजिक्समध्ये सर्वात जास्त विचारले जाणारे कन्सेप्ट जर एक्झाममध्ये कोणते असतील तर ते डेरिव्हेशन्सच राहतात. डेरिव्हेशन्स परफेक्टली करून घ्या आणि डेरिव्हेशनचे फायनल आन्सरही आता पाठ करायला सुरुवात करा. कारण चॅप्टर संपल्यानंतर चॅप्टरवर आपल्याला प्रॉब्लेम्स घ्यायचे राहतात, त्यासाठी फॉर्म्युले महत्त्वपूर्ण आहेत. हीट इंजिन थर्मोडायनामिक्स सुरुवातीपासूनच आपण बघत आल्या. थर्मोडायनामिक्स ॲक्च्युअली काय इन्व्हॉल्व करते? कन्व्हर्जन ऑफ हीट अँड वर्क, इंटर कन्व्हर्जन ऑफ हीट अँड वर्क, हेच आहे थर्मोडायनामिक्समध्ये. बाकी दुसरं तर काही नाही. हीट इंजिन्समध्ये पण तेच आहे. हीट इंजिन हीटला वर्कमध्ये किंवा मेकॅनिकल एनर्जीमध्ये कन्व्हर्जन करतात. आणि सायक्लिक प्रोसेस जे आताच मी शिकवलो, सायक्लिक प्रोसेस आणि थर्मोडायनामिक चेंजेसचे कन्सेप्ट यूज करतात. Heat engines are the devices. Heat engines are the devices which convert heat energy partly to work into म्हणलं तर योग्य राहील, into work or mechanical energy. मग तुम्ही म्हणताल हीट एनर्जी पार्टली वर्क किंवा मेकॅनिकल एनर्जी मध्ये होते, तर सगळी कुठं जाते? जे उरलेली आहे ते एक्झॉस्टच्या फॉर्मॅटमध्ये निघून जाते, वेस्टेजच्या टाईप निघून जाईल. हीट इंजिन use the concept of cyclic process and thermodynamic changes. सिस्टम चेंज होते ते थर्मोडायनामिक चेंज सुद्धा याचे कन्सेप्ट सुद्धा यूज होतात. आपले जे ऑटोमोबाईलचे इंजिन्स आहेत ते हीट इंजिन्सचे एक्झाम्पल गृहीत धरू शकता आपण. ऑटोमोबाईल इंजिन are examples of heat engine. आता हीट इंजिनचं कन्स्ट्रक्शन मध्ये काय काय राहते ते आपल्याला माहित असायला पाहिजे. एक रिझर्वायर राहते. रिझर्वायर ॲक्च्युअली एक सोर्स आहे जे आपल्याला हीट प्रोव्हाइड करते, आणि ते हीट आपला जो सिस्टम आहे ते यूज करते. सिस्टम यूज करून काहीतरी आउटपुट देते. हीट इंजिन बाबतीत कन्स्ट्रक्शन आपण उद्या डिटेलमध्ये शिकू. हे डेफिनेशन आहे हीट इंजिनचं आणि कोणते कन्सेप्ट इन्व्हॉल्व करते हे एक पॉईंट आहे. आजच्याला इथं थांबू आपण.